स्त्री शिक्षणासाठी जिंकले जे होऊन चंदन महात्मा ज्योतिबा फुलेंना माझे त्रिवार वंदन आदरणीय मुख्याध्यापक गुरुजन वर्ग व माझ्या इथे उपस्थित मैत्रिणींनो नमस्कार. मी धनश्री भरत मिस्त्री. आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महात्मा फुले हे एक थोर समाज सुधारक होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कटगोर येथे झाला. त्यांच्या पूर्ण नाव ज्योतिबाराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचे वडिलांचे नाव गोविंदराव व त्यांच्या आईचे नाव चिन्नाबाई असे होते. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पुण्यातील स्कॉटिश हायस्कूलमध्ये पूर्ण केले. महात्मा ज्योतिबा फुले हे एक अज्ञानदारी व जातीभेद पाहून स्त्री सुधारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण यावर जास्त भर दिला. त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले. प्रखर राष्ट्राच्या फुल्यावरून फुलणारे महात्मा ज्योतिबाराव फुले महात्मा ज्योतिबाराव फुले हे एक थोर समाज सुधारक होते. ज्या काळात अस्पृश्यतांनी मुलींना शिक्षण मिळणे कठीण होते अशा वेळी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिबाराव फुले हे भारतीय स्त्री शिक्षणाचे उद्गाते समजले जातात. शिक्षणासारख्या माध्यमांच्या जोरावर राष्ट्र चालण्याचा त्यांनी आपले स्वप्न परिपूर्ण केले. समाजाच्या परंपरागत रूढीत घातक करून त्यांनी घडविण्याचे कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना समाज कोणत्या नजरेने बघतोय ही सांगण्याची आवश्यकता नाही. ब्राह्मण त्याच्या कुटनीतीची कान उघडणी करून समाज फुलस्थापनेचे रणसिंग यांनी फुंकले. स्त्री शिक्षणाचे महत्त्व देऊन त्यांनी पुण्यात त्यासाठी प्रकल्प केले. स्वतःच्या रत्नाच्या मदतीने त्यांनी पुण्यात 3 शाळा सुरू केल्या. स्वतःच्या कामाची पोहोच पावली म्हणून शनिवार वाड्यात जाहीर सभेत त्यांचा मनाचा सकाळ झाला. समाज नीतिनियमांबद्दल करून समाज परिवर्तन करणाऱ्या